या सगळ्यातून दिसून येते. त्या नाथ पंथातल्या या महान नाथ विभूतींना माझं विनम्र वंदन. धन्यवाद. नमस्कार. आता आपण कानिफनाथांची अगदी थोडक्यात अंश रूपानं माहिती पाहिली, कारण आपण सगळ्या नाथांचा परिचय करून घेत आहोत. हो. त्यातल्या हे नाथ आपल्या जीवाचा कायापालट करतात. आणि ह्या सिद्ध काव्यातनं समजून घेऊया, या विश्वभूमीवरील तीर्थक्षेत्र अनेक, चराचरी वावरतसे त्यात भगवंत. निसर्गात नदी नाले पर्वत अनंत, शोभा देती त्यास झाडे झुडपे अनेक. गेलो जरी दर्शनास अनेक तीर्थात दास, परी मन रमे माझे बैसता मयूर टेकडीवर. कुठल्याही तीर्थक्षेत्रावर जा, त्यांचे अनंत आशीर्वाद उदंत कृपा प्रसाद घेत. जिथे जाऊ तिथे आपल्याला जर सद्गुरू आपले दिसत असतील तर खरोखर तुम्ही त्यांच्याशी एकरूप झालात हे दिसत. तुम्हाला मी सांगते, तुकाराम महाराज घ्या, एकनाथ घ्या, हे सगळे संत, शिवदीन केसरी घ्या, भ्रमण करायला गेले ना, तिथे तिथे ते बघितल्या त्यांना तिथे त्यांचे सद्गुरूच दिसायचे. ते त्या तीर्थक्षेत्रातल्या दैवतांवर काव्य करायचे, कवित्व करायचे. कवित्व करतो जगाच्या कल्याणासाठी असं म्हणायचे. त्यांच्याशी त्यांचा संवाद व्हायचा. पण त्या तीर्थस्थानावर त्यांना कोण दिसायचं? तर आपले सद्गुरू दिसायचे. आणि हे जेव्हा तुम्हाला दिसायला लागतात तेव्हा लक्षात येतं, सद्गुरूंशिवाय जीवन जगणं तुम्हाला अधुरं होऊन बसलेलं आहे. मग बाकी लौकिक व्यवहार हे शरीरातून होत आहेत, तो प्रपंचाचा एक भाग म्हणून होत आहे. पण प्रपंच करता करता तुम्ही सद्गुरुमय झालात आणि प्रपंचही नेटका करताय आणि परमार्थात गुरुही तुमच्या कोणते कार्य करून घेतोय. इथेच तुमच्या जीवनाच्या यशस्वीतेची पावती मिळते. परी मन माझे न रमे बसता मयूर टेकडीवरी, दुजे नाही मज पंढरपूर भेटता मी देवेंद्र हरीस. परी मयूर टेकडी मज भासे स्वर्ग, जन्मोजन्मीचे नाते जडले या मातीत. आठवण देई जन्मोजन्मी गुरुराया, सूर्यचंद्र साक्ष असती घडल्या इतिहासात. मागील जन्माच्या कर्मभूमी जाणुनी, देवेंद्र बसले मढी नगरी मयूर टेकडी बघी. भक्तीतून देह झिजवावा, सेवा हा धर्म जाणावा, म्हणूनच कानिफ नाथाने देवेंद्र हृदयी धरला. बैस म्हणे बाळा माझ्या समोर, धराया दीन दुबळ्यांचा हात, दुःखितांना सुख मिळेल तुझ्या भक्तीतून आता. तुझा द्राम माझा द्राम, अजपा करेल भक्तीनी कल्याण. विवंचना क्लेश दारिद्र्य दुःख करू नष्ट, भक्त घेतील सुखाचा श्वास. राम मंत्र जपता त्याच्या जीवाचा काया पालट झाला. म्हणजे जेव्हा गुरु आपल्या शिष्याला आपल्या जवळ बसवतो आणि त्या ओम द्राम दत्तात्रयाय नमः या मंत्रातून सेवा हाच खरा धर्म त्याच्या हृदयात भरवतो, त्यावेळेस खरोखर इतरांचं सुख करण्यासाठीचा जीवाचा कायापालट हे केवळ सद्गुरू घडवून आणतात. आणि अशा या सद्गुरूंच्या या गाथेमध्ये आणखीन एका नाथांची म्हणी ओवळा गेलाय, ते म्हणजे आमचे आहेत पिप्पलायन नारायणांचा अवतार, ज्यांना चरपटी नाथ असं म्हटलं जातं. यांच्या जन्माची कथा ही खूप मोठी विलक्षण आहे. पार्वतीच्या विवाहाच्या प्रसंगी देव दानव सगळे एकत्र जमले होते आणि पार्वतीचं रूपसौंदर्य पाहून मोहित झालेल्या ब्रह्मदेवांचं झालं आणि लज्जा उत्पन्न झाल्यामुळे ते आपल्या पायाखाली दाबलं गेलं. त्याचे दोन भाग झाले, एका ऋषी आणि दुसऱ्या याच्यापासून पिप्पलायन नारायण म्हणजे चरपटीनाथ यांचा जन्म झाला. म्हणाले, हे सगळं कसं खरंय?
हे खरं होऊ शकतं का? अशाच कथा अशा कथा सुचतील तरी कसं यावं लोकांना लिहायला? सत्य आहे म्हणूनच लिहिलं गेलं. एवढी काल्पनिकता आजकालच्या मोठमोठ्याल्या साहित्यिकीनं किती साहित्य लिहिलं, ते आध्यात्मिक योनी कल्पना लिहून कुठलंही नाथ साहित्य निर्माण होऊ शकत नाही. त्यासाठी नाथच जन्माला यावा लागतो. आणि मग सत्यश्रवा या त्यांच्या पत्नी चंद्रा यांनी ब्राह्मण पती पत्नीचं पालन पोषण केलं. त्यांना सर्व प्रकारच्या विद्या शिकवल्या आणि एकदा काही कारणावरून रागवून ते घराबाहेर पडले. बद्रिकाश्रमात गेले. मच्छिंद्रनाथ, दत्तात्रय, शंकर यांच्या समवेत ते आले आणि त्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी चरपतीनाथांना नाथ दीक्षा म्हणजे चरपटीनाथ ही नाथ दीक्षा दिली. चरपतीनाथ हे चारण जातीचे होते आणि परंतु त्यांनी आपल्या गुरुचा प्रत्येक शब्द मानला आणि वैराग्य चिन्हांचा वैराग्याच्या ह्याच्यात ज्ञानात वैराग्य आणि काळाच्या मार्गातून पुढे जाऊन आपलं कर्तृत्व आणि आपलं ज्ञान हे या नाथ पंथात गोवलं गेलं. त्यांनी अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिले. त्याच्यामध्ये चरपट शतक आहे, चरपट शब्दी आहे, चरपट रसायन असे अनेक ग्रंथ हे त्यांच्या नावावर आहेत. मच्छिंद्रनाथांची ही ग्रंथ संपदा खूप नाथांची ग्रंथ संपदा ही खूप मोठी आहे. आणि अशा प्रकारचे आमचे हे चरपटीनाथ जे आहे हे योगी होण्यापेक्षा त्यांचा सगळा कल एका वैचारिक अधिष्ठानावर होता. आणि म्हणून चरपटीनाथांनी असं सांगितलं की अहंकाराने भरलेल्याने तुम्ही नाम घेऊ नका. अहंकाराचं मुंडन पहिलं करा. आणि ते करत असताना खऱ्या अर्थाने तुम्ही ज्याला आपण म्हणतो वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ व्हा. मौन धारण करून खऱ्या अर्थाने केवळ तुम्ही जटा वाढवल्या भगवी वस्त्र घालून तुम्ही योगी आणि भोगी नाही. भोगीपणातला वासनेचा तिटकारा झाल्याशिवाय तुमच्यात योगित्व जागच होत नाही. केवळ बाह्य वेशेवर न जाता अंतरंग स्वच्छ करण्यावरही चरपटीनाथांचा भर होता. आणि म्हणून ते म्हणतात त्यांनी इतकं केवळ वैराग्य लोकांना दाखवण्यासाठी वैराग्य हे नैराश्यातून आलेलं नको. वैराग्य हे ज्ञानातून आलेलं हवं. माया मोहाचा विसर परला मोहन उरला आता. हे कधी व्हायला हवं, कसं व्हायला पाहिजे? तर त्यांनी खोटे वैराग्याचा निषेध केला आणि ते पुढे असं म्हणतात, एक सोती पता एक नीली पटा एक तिलक जनेऊ लंबी जटा एक किए एक मौनी एक कानिथा जब आवेगी काली घटा. म्हणजे केवळ डोक्यावर आपण काही वस्त्र बांधलं, नील वस्त्र परिधान केलं, लांब जटा केल्या, कपाळावर मोठे मोठे टिळक लावले, गळ्यात मोठमोठाली जानवं घातली, मौन धारण केलं म्हणून आपण कान फाटे होऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टींचा अर्थ तुमच्या आचरणातून येईल त्यावेळेसच तुम्हाला होईल. नुसतं तुम्ही दगडी देव पूजत राहिला पण जीवातला शिवच शोधला नाही तर तुम्हाला काय शिवाची पूजा करणार आणि काय जीव ब्रह्मसेवा समजणार? जीव ब्रह्मसेवा म्हणजे काय? जीवातला शिव आणि त्याच्या पुढे जा. पण हे ज्याला समजतं त्याला जीव ब्रह्मसेवा. घरातल्या माणसांशी आपण त्रास द्यायचा, त्यांची सुख दुःख बघायची नाही आणि आम्ही जीवब्रह्म सेवा करून लोकांची दुःख दूर करतो असं म्हणत राहणारा योगी असतो का? त्याची जी वृत्ती आहे ही संतुलित वृत्ती राहिली पाहिजे. या सच्चिदानंदांची दीक्षा घेऊन या विचारांचा प्रचार आणि प्रसार चरपटीनाथांनी केला. पुन्हा ग्रंथातले चरपटीनाथ
हे फार वेगळे आहेत. आपल्या समोर त्यांचं हे दर्शन म्हणजे एका ज्ञानिक नैतिकतेचं दर्शन आहे, हे आपण विसरून चालणार नाही. अशा या नाथ पंथातल्या नाथांमध्ये गहिनी नाथ आहेत, गोपीचंद नाथ आहेत, चौरंगी नाथ आहेत, तुमचे जालिंदर नाथ आहेत, धर्मनाथ आहेत, नागनाथ आहेत, भर्तरीनाथ आहेत, रेवणनाथ आहेत, 84 सिद्ध आहेत. या एकेका सगळ्या लोकांची ओळख आपण करून घेणार आहोत. लोकांची हा शब्द लौकिक पातळीवर मी घेतला, पण या नाथांची, या विभूतींची ओळख आपण घेणार आहोत. या सगळ्या नाथांची नावं वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये आलेली आहेत. त्यांच्या शिष्यांची नावं आलेली आहेत आणि इतिहास हा तयार झालेला आहे. वर्णरत्नाकर नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथांमध्ये या सिद्धांची जी सूची आलेली आहे ना, ती 84 लक्ष सिद्ध जे आहेत त्या सिद्धांची सूची आली आहे. राहुल सांक्रताय कृत्य वज्र आणि सिद्ध सूची आहे, त्याच्यात या सिद्धांची नावं आलेली आहेत. नाथ पंथ परिषदेचा एक फार मोठी सिद्ध नामावली आहे. त्यांच्यामध्ये हे 84 सिद्ध कोण आहेत ते आलेले आहेत. त्याबरोबर योगिक साहित्यामध्ये 84 सिद्ध आहेत. वर्तमान 12 पंथ आहेत त्यांच्यामध्ये आलेले आहेत. शिवदीन केसींचा सिद्धांची यादी त्यांच्या संग्रहात होती, त्याच्यात त्यांची नावं आलेली आहेत. नाथपंथात 84 सिद्ध जे आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे 84 सिद्ध आलेले आहेत. म्हणजे राजा चंद्रनाथ योगीकृत अवधूत जोगी जे आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संतांची नावं आलेली आहेत. म्हणजे असे हे सर्वमान्य असणारे 84 सिद्ध जे आहेत, जे जात देश काल या भारतीय संस्कृती या कोशामध्ये त्यांची नावं आलेली आहेत. म्हणजे जिथे जिथे मराठी साहित्याचा इतिहास लिहिला जातो, जिथे जिथे धर्मांचा इतिहास लिहिला जातो, जिथे जिथे संप्रदायांचा इतिहास लिहिला जातो, जिथे जिथे धार्मिकतेचा इतिहास लिहिला जातो, हिंदू धर्माचा इतिहास लिहिला जातो, त्या सगळ्या इतिहासामध्ये नवनाथ हा शब्द, या शब्दांमध्ये सामावलेले 84 सिद्ध, त्यांचं ज्ञान आणि त्यांचे असणारे विविध संज्ञा यांचा सगळा अंतर्भाव केला जातो. आणि हेच या नाथ संप्रदायाचं खरं विश्व आहे, खरा इतिहास आहे, खरं ज्ञान समजावून घ्या. केवळ चमत्कारांवर अवलंबून राहून नाथपोथीकडे बघू नका, तर त्या नाथांच्या या पोथीमध्ये दडलेला या सिद्ध योगियांचा हा संप्रदाय म्हणजे खरोखर एक फार मोठा सिद्ध संप्रदाय आहे. आणि या सिद्ध संप्रदायाचे विशेष हेच खरं म्हणजे सिद्धनाथ साहित्याचे मूळ भाग आहे. बाह्याचार कर्मकांड याला त्यांनी विरोध केलेला आहे, तांत्रिकाला विरोध केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने कायाच्या शुद्धीसाठी, मनाच्या शुद्धीसाठी यांनी आपलं आयुष्य हे समर्पित केलेलं आहे. आणि म्हणूनच या सिद्ध संप्रदायाची साधना म्हणजे मानवी जीवनाचा एक फार मोठा भाग आहे. हा देह म्हणजे सुसुरी आहे, गंगासागर आहे, प्रयाग वाराणसी आहे, चंद्र दिवाकर आहे, धर्मक्षेत्र आहे. तेव्हा मूर्खा, इकडे तिकडे फिरण्यापेक्षा तुझ्या शरीराचे, ज्याला आपण फिजिकल अनाटॉमी म्हणतो, त्याच्यातच सगळ्या देवता आहेत, त्याच्यातच सगळं ज्ञान आहे, त्याच्यातच सप्तधातू आहेत, षटचक्र आहे आणि सगळ्या दैवतांचं वसती स्थान सुद्धा या देहातच आहे. याची जाणीव करून घे आणि गुरुना तुझ्या हृदय कमलावर ठेवून खऱ्या अर्थाने सिद्ध संप्रदायाचं तत्वज्ञान समजून घे. जाणीव हे तर गुरुचे ज्ञान असं समजून खऱ्या अर्थाने जीवनाकडे डोळस वृत्तीने बघ, सकारात्मक दृष्टीने बघ आणि हे ज्ञान एकीकडून दुसरीकडे संक्रमित कर. यातच जीवनाचं सगळं काही आहे हे सांगतात आमचे नवनाथ. आणि ह्या सगळ्याच्या गाथा या नवनाथ चरित ग्रंथातून आपल्याला दर्शनास येतात.
आपल्या भेटीला येतात, त्यांची भेट आपण घेत आहोत आणि त्यांचं पाऊल ला स्पर्श करत त्यांच्या चरणावर नतमस्तक होत त्यांच्या हात ते आपल्या त्यांचा हात ते आपल्या हातात देत आहेत आणि आपला हात धरून ते आपल्याला पुढे नेत आहेत. तेव्हा संकल्पातून पुढे जा, विकल्प मनाचा सारून टाक, हे सांगणारा हा चंद्रप्रकाश, सूर्यप्रकाश अफाट आहे. या प्रकाशात नाथ होऊया आणि या नवनाथांच्या दर्शनात नतमस्तक होऊन जन्मोजन्मी तुझी सेवा करू दे ही प्रार्थना करूया. जय गुरुमाऊली. आदेश आदेश. नमस्कार 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 नमस्कार.